संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो, चुकीचे अहवाल दिले तर गाठ आमच्याशी आहे. बैमानकी शेतकऱ्याशी करू नका. जी वस्तुस्थिती आहे ती पुढे आणा. कृषी शास्त्रज्ञ, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, कृषी सेवक या सर्व टीमची संयुक्त पाहणी करून जो वस्तुनिष्ठ अहवाल आहे तो पुढे आला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि वस्तुनिष्ठ अहवालाच्या आधारावर शासन आणि कंपन्या या दोघांच्या विरोधात आमचा हा लढा राहणार आहे. शासनाला सुद्धा विनंती आहे की थोडी तरी दयामाया असेल तर तुम्ही या शेतकऱ्यांना न्याय द्या. तुमच्यासाठी बहिणी तर लाडक्या झाल्या, पण शेतकरी कधी लाडके होणार हाही आमचा प्रश्न या निमित्तानं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. तसा बराच खर्च, एक 17 ते 18 हजार रुपये एकरात खर्च येते. आणि असं जर घ्या सोयाबीनचा जर फुल मारच नाही आला तर आम्ही शेतकऱ्यांनी करावं काय? आणि याचा मालक कोण आहे? ही जे नैसर्गिक आपत्ती असेल तर याची जबाबदारी कोणी घ्यावं, असा आमचा या शासनाला प्रश्न आहे.